नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं विश्रांती घेतली आणि त्यानंतर आता तालुक्यामध्ये सगळीकडे खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय आणि अनेक शेतकरी ट्रॅक्टर्स तसंच बैलांच्या सहाय्यानं आपल्या जमिनीची योग्य पद्धतीनं तयारी सुद्धा करतायत. खरीप हंगामासाठी शेतकरी आता सज्ज झालेले आहेत आणि ह्याच मशागतीच्या कामांना सध्या तालुक्यामध्ये वेग आलाय. 8 जून रोजी मृग नक्षत्र लागणार आहे आणि ह्या काळात जर का पुरेसा आणि योग्य पाऊस झाला तर खरीप पेरणीला सुरुवात सुद्धा होणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी आता मशागतीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मी बाळू अशोक गोरडे. आमच्याकडे अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमचे चालू वर्षाचे जे पीक आहे ते आत्ताशी मेहनतीला सुरुवात केलेली आहे आणि लेट झाल्यामुळे आम्हाला पुढची अपेक्षा अशी आहे, आता हे रानं तयार झाल्यानंतर पुढचे पिकं व्यवस्थित आमचे यावं ही आमची अपेक्षा आहे. आता आमचे जे कांद्याचे पिकं राहिलेले होते उन्हा कांदा जो काढलेला होता, या अवकाळी पावसामुळे आमच्या कांद्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. तर जवळजवळ पूर्ण कांदा असा विकायजोगता ठेवलेलाच नाही, सडगाण झालेली या अवकाळी पावसामुळे. आणि लेट झाल्यामुळे नांगरटी लेट झाली आणि लेट झाल्यामुळे आमची आताची मशागत जे चालू आहे तर पुढचे पिकं येण्याकरता पुढं झाल्या तर योग्य तर बरं होईल आम्हाला, तर पुढचे पिकं आम्हाला भेटतील, नाहीतर आमची परिस्थिती अवघड आहे शेतकऱ्याची.